नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आणि भूमी देवी आईसमोर उभे असताना तिथे यशपाल येतो आणि यशपाल त्या दोघांनाही बघतो. यशपालच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न असतात आणि त्याला काहीतरी सांगायचं असतं हे भूमीला जाणवतं. परंतु आता इथे आकाश आणि भूमी असा तो त्या दोघांनाही आवाज देतो. तेवढ्यातच मागून मला तुम्हाला काहीतरी सांगायचं असं तो म्हणायला जाणार, तेवढ्यात मागून रागिनी त्याला यशपाल असा जोरात आवाज देते आणि तो तिथल्या तिथे थांबतो. कारण आता त्याला पुढे काही बोलता येत नसतं. रागिनीच्या येण्यामुळे त्याला आता पुढे काही तोंड उघडता येत नाही, म्हणून तो तिथेच गप्प उभा असतो. त्यावेळेला मग रागिनी त्यांच्याजवळ येते. भूमीला जरासा तिच्यावर संशय येतो. रागिनी येते आणि मग यशपालच्या बाजूला जाऊन ती उभी राहते आणि म्हणते, यशपाल, अरे इथे आकाश आणि भूमी आहेत, इथे तू काय करतोयस? त्यावेळेला मग तो म्हणतो की काय नाही रागिनीताई, मी जरा देवापुढे हात जोडण्यासाठी म्हणून आलो होतो. मग आता त्यावेळेला तिथे रागिनी आल्याबरोबर आकाश आणि भूमी तिच्याकडे बघायला लागतात आणि मग यशपाल म्हणतो की काय नाही, आकाश आणि भूमीशी बोलायला असं काही नाही, ते देवापुढे हात जोडत होते ते बघितलं, मग माझी ही इच्छा झाली की देवापुढे येऊन हात जोडावे. आणि मग त्याच वेळेला रागिनी मनातच म्हणते की मला माहिती आहे की तू नक्की इथे कशासाठी आलायस, देवाला हात जोडायला आलायस की नक्की कशासाठी आलायस ते सगळं मला माहिती आहे. मग आता रागिनी म्हणते की हो, मग तुम्हालाही इथे बघून मलाही बरंच वाटलं, मग मीही देवापुढे हात जोडण्यासाठीच इथे आली आहे, असं रागिनी त्यांना मुद्दाम बोलून दाखवते. आणि नंतर मग इथे रागिनी ही तिचा मोबाईल बाजूला ठेवते आणि देवी आईपुढे हात जोडून उभी असते आणि तिची ही सगळी नाटकं असतात ती यशपाल बघत असतो. यशपाल मनातच म्हणतो की या बाईला माहिती आहे इथे कशासाठी ही आली आहे, हे सगळं माहिती आहे आणि शिवाय मलाही थांबवण्याचा प्रयत्न करते हे देखील मला माहिती आहे. रागिनी म्हणते की आता यावर चालणार नाही, मला नाटकं करावीच लागतील. म्हणून आता रागिनी ही नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते की आकाश, मला आईकडून समजलं तुम्ही ॲडव्होकेट गीतांजलीकडे गेला होतात, त्यावेळेला काय घडलं ते मला खरंच खूप वाईट वाटलं. हे सगळं असं का करते ती? अमोलीना काही ऐकायलाच तयार नाही आहे. तिला किती समजावलं तरी तिला कळत नाही. मी बोलून घेऊ का तिच्याशी? त्यावेळेला मग आता तो म्हणतो की आत्या कशाला उगाच, आम्ही पारितोषिक येण्याची वाट बघतोय. मग ती म्हणते की आपण एखादा वकील बघूया का? तेव्हा मग तो म्हणायला लागतो की नको, पारितोष आल्यानंतर आपण बघूया काय करायचं ते. तेव्हा मग रागिनी म्हणते की देवा, काय वेळ आणलीस ले माझ्या बाळांवर, माझ्या लेकरांवर काय वेळ आणली आहे? इतकं ते लहान बाळ आणि स्वतःच्या आईबापाकडे त्याला राहता येत नाही आहे. काय चाललं हे सगळं? देवी, हा कसला न्याय चालवलास तू? असं म्हणून ती हात जोडून रडत असते. त्याच वेळेला भूमी ही म्हणत असते की काय चाललं आहे आता, या इतकी नाटकं कशाला करतायत? तेव्हा रागिनी म्हणत असते की नाही देवी आई, तू असं ऐकणार नाही आहेस. अगं माझी मुलं तळमळत आहेत, त्यांचं बाळ हे त्यांच्या घरी आलं पाहिजे, त्याच्यासाठी किती प्रयत्न करत आहेत, परंतु तू प्रयत्नांना यश देत नाही आहेस. नाही, आता बस झालं, आता ना मी काहीच ऐकून घेणार नाही. आता मी एकच करणार आहे, ते म्हणजे आत्मक्लेशाचं व्रत करणार आहे आणि मी दिवसातून फक्त एकदाच खाणार, नंतर खाणार नाही. किती त्रास झाला तरीही चालेल. त्यावेळेला आकाश येतो आणि म्हणतो की अगं आत्या, हे सगळं करण्याची काय गरज आहे? खरंच हे सगळं नको करूस तू, आणि असं न जेवून काही होणार आहे का? त्यावेळेला ती म्हणते की नाही, काही झालं तरीही जोपर्यंत आपण देवापुढे कुठलाही पर्याय ठेवत नाही तोपर्यंत देव आपलं ऐकणार नाही आहे, म्हणून मी जेवणारच नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की असं करू नकोस, तुझी तब्येत बिघडेल, शुगरचा त्रास आहे, त्यात तुझ्या गोळ्या असतात. तेव्हा मग आता भूमी पण म्हणते की नको आत्या, असं काहीच करण्याची गरज नाही आहे, प्लीज तुम्ही असं कुठलाही विचार करू नका. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की नाही आकाश, मला ना देवाने आता कुठला दुसरा पर्यायच ठेवला नाही आहे, मला हे करावंच लागणार आहे, त्याशिवाय काही खरं नाही आहे. तेव्हा मग आता रागिनी म्हणायला लागते की नको आकाश, तू प्लीज उगीच नको फोर्स करूस मला. त्यानंतर मग आता तो म्हणतो की चल मी फ्रेश होतोय, तू जेवायला यायचं आहे लवकर, कशी जेवत नाही ते मी बघतोच. असं म्हणून तो फ्रेश व्हायला निघून जातो आणि तेवढ्यातच रागिनी आता यशपालही जात असतो, त्याला आवाज देऊन थांबवते आणि म्हणते की थांब 1 मिनिट, इथेच थांब. असं म्हणून ती रागाने आता त्याला थांबायला सांगते आणि नंतर म्हणते की तू काय करायसाठी इथे आला होतास नेमकं, मला सगळं माहिती आहे. तेव्हा मग यशपाल म्हणतो की हो का, म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती आहे तर? तेव्हा मग ती म्हणते की हो, माझी अगदी बारीक नजर आहे तुझ्यावर, मी तुझ्यावर नजर ठेवून आहे, तू जे जे काय काय करतोस ना ते मला सगळं चांगलं कळतं. त्यावेळेला मग यशपाल म्हणतो की ठीक आहे, मग इतकं कळतं आहे तर मग माझ्या पैशांचं? तेव्हा मग ती म्हणते की हो, मला माहिती आहे, काय तुझे पैसे घेऊन मी कुठेही पळून जाणार नाही आहे, मला कळतं आहे सगळं. म्हणून आता ती म्हणायला लागते की एकदा आकाशशी बोलीन, मी ऑफिस जॉईन करते आणि त्यानंतर मग पुढे तुझ्या पैशांचं मी देते, लक्षात ठेव, तुझे पैसे मी देणार आहे.
त्यावेळेला असं म्हणून आता यशपाल तिथेच उभा असतो. रागिनी लवकर पैसे देणार असं म्हणते, परंतु त्याला माहीत असतं पैसे काही लवकर मिळणार नाही. या उलट तिच्या डोक्यात काही वेगळेच प्लॅन शिजत आहेत आणि तो विचार करतो की नाही, लवकरात लवकर मला इथे थांबून हिच्याशी बोलता येईल असं काही वाटत नाही. जर भूमीला सांगायचं असेल तर मला घरात राहून ते सांगता येणारच नाही आहे. मला दुसरे कुठेतरी त्यांना सांगायला पाहिजे असा विचार यशपाल करत असतो. आणि त्यानंतर भूमी आता रूममध्ये येते आणि आकाशशी बोलते की आकाश, तुला असं वाटत नाही आहे का मगाशी की यशपाल काकांना आपल्याला काहीतरी बोलायचं होतं, आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं? त्यावेळेला मग आता लगेच आकाश म्हणतो की त्याला आपल्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं? नाही, मला तर असं काही नाही जाणवलं. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मगाशी आपल्या बाजूला ते ज्या प्रकारे घुटमळत होते ना, त्यावरून मला असं वाटतंय की त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा मग आकाश म्हणतो की असं काहीतरी असेल तर तो आपल्याला बोलला असता ना. मग मग ती विचारते की गायकवाडांशी बोलणं झालं आहे? आकाश म्हणतो की हो, गायकवाड सरांशी बोलणं झालं आहे. नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं ते म्हणालेत आणि त्यांची टीम नर्सच्या मागावर आहे. बघूया आपण काय करता येतं ते, असं म्हणून आता ते दोघंजणही परत निराश झालेले असतात. आता आकाश त्या फोटोकडे पुन्हा एकदा बघतो. तो क्षितिजाचा फोटो, त्याचप्रमाणे बाजूची ती कविता असते त्याच्याकडे दोघांचंही लक्ष जातं. दोघंही तिकडेच बघत असतात आणि त्यानंतर आकाश आणि भूमी दोघंजणही त्या क्षितिजाच्या फोटोजवळ जातात आणि दोघांनाही आता खूप वाईट वाटलेलं असतं. कारण किती काही झालं तरीही मार्ग निघायलाच होत नाही आहे. नक्की काय करावं हा प्रश्न दोघांच्याही मनात उपस्थित झालेला असतो. क्षितिजा मात्र अगदी फोटोमधून खुदकन हसत असते. ते पाहून त्यांचं मन जरासं बरं वाटत असतं, म्हणजे त्यांच्या मनाला जरा बरं वाटतं. परंतु आपली मुलं आपल्याजवळ नाही हे पाहून त्यांना त्रासही तितकाच होत असतो. आकाश आणि भूमी हे दोघंजणही जवळ जातात आणि आकाश आता त्या बाळाच्या फोटोवरून हात फिरवत असतो आणि म्हणतो की पिल्लू, मला माहिती आहे की तू आता आमच्याबरोबर नाही आहेस. तुलाही आमच्याकडे यायचं आहे ना गं? खरंच खूप त्रास होतो आहे आम्हाला या सगळ्याचा. म्हणजे तू आमच्याबरोबर नाही आहेस याने आमचं हे आयुष्य अगदी अर्धवट असल्यासारखं राहत आहे. परंतु तुझा हा फोटो पाहिला ना की खरंच मनाला उभारी येते. किती काही झालं तरीही तू अशीच हसत राहा. म्हणजे आम्हाला आमची क्षितिजा ही कायम अशीच हसतानाच हवी आहे. त्यामुळे तू कायम तुझ्या चेहऱ्यावर अशीच आनंद ठेव. मग भूमी येते आणि म्हणते की पिल्लू, काय करू, खरंच काही कळायला मार्ग नाही आहे. अगं, खूप प्रयत्न करतो आहे गं, आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे तुझ्यापर्यंत पोचण्याचा. तुला आमच्या घरी, तुझ्या हक्काच्या घरी लवकरात लवकर आणण्यासाठी खूप झटतो आहे. परंतु एक दरवाजा उघडा दिसतो आहे, तोवरच तो दरवाजा पटकन बंद होऊन जातो. एखादाही आशेचा किरण दिसत नाही आहे, असं दोघंही म्हणत असतात. त्यावेळेला भूमी म्हणते की पिल्लू, परंतु किती काही झालं ना तरीही तू तुझ्या हक्काच्या घरी एक दिवस नक्कीच येणार. आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आपले प्रयत्न हे नक्कीच यशस्वी होणार आहेत हे मला माहिती आहे. आणि कितीही काही झालं तरीही हे प्रयत्न अयशस्वी होऊ देणार नाही आहे, असं म्हणून आता इथे भूमी ही बाळाकडे बघत असते. आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो की पिल्लू, तू लवकरच येणार आहेस आमच्याकडे. आम्हाला जशी तुला घरी आणण्याची ओढ लागली ना, आणि जसं तुलाही ओढ लागलीच असेल ना गं तुझ्या आईबाबांना भेटण्यासाठी. तुझे आईबाबा तुझी खूप वाट बघतायत क्षितिजा. किती काही झालं तरीही लवकरात लवकर आपण काहीतरी मार्ग काढूच, लवकरात लवकर आपण एकमेकांच्या जवळ येऊच. आकाश आणि भूमी दोघंही तिच्या फोटोकडे बघत असतात. भूमीच्या डोळ्यात आता पाणी येतं. काय करणार, लवकरात लवकर आपण भेटू अशी इच्छा आहे. आणि तुझा हा फोटो बघितला ना की आमचं मन नक्कीच सांगतं की लवकर आपण भेटू, असं आता ते दोघंही विचार करत असतात. त्यानंतर इथे ती नर्स आणि तिचा नवरा हे दोघंही पोलिसांपासून आणि रागिणीच्या माणसांपासून पळ काढत असतात आणि इकडे तिकडे पळत असतात. आणि एका ठिकाणी त्यांना एक घर दिसतं, त्यामध्ये ते दरवाजा लावून लपून बसतात. आणि मग तिचा नवरा म्हणायला लागतो की खरंच काही करावं ना ते काहीच कळत नाही आहे. चारी बाजूनी आपण अडकले गेलेलो आहोत. कसे बसे इकडे पळून आलोत म्हणून नशीब, नाहीतर ते लोकांनी आपल्याला सोडलं नसतं. मग प्रीती म्हणते की हो, बरं झालं तुम्ही अगदी वेळेवर आलात, नाहीतर ती रागिनी मला मारूनच टाकणार होती, तिने मला सोडलंच नसतं. त्यावेळेला मग आता नर्सचा नवरा म्हणायला लागतो की काय करायचं आता, काहीच कळत नाही आहे. आपण त्या भूमीला भेटलो असतो तर बरं झालं असतं. प्रीती म्हणत असते की एकदा की भूमीला भेटलं की ती आपल्याला नक्कीच पैसे देईल. मग तिचा नवरा म्हणतो की हो, खरी भूमी मालदार पार्टी आहे, ती त्या सगळ्याची मालकीन आहे. आणि तसंही पोलिस आपल्याला ऑफर देतच होते ना की आपण लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या, मग ते आपल्याला मदत करतील. तेव्हा मग प्रीती म्हणते की हे तेव्हा जेव्हा आपण फोन करणार होतो, परंतु आता मात्र पोलीस आपल्यावर राग धरूनच असतील. आपण त्यांना फसवलं आहे ना असंच त्यांना वाटत असेल, म्हणूनच ते या सगळ्या गोष्टी आपल्याला आता माफ करतील की नाही काहीच कळत नाही आहे. मग नंतर आता तो म्हणतो की असं काहीतरी केलं पाहिजे की भूमीपर्यंत आपण पोचून तिला सत्य सांगितलं पाहिजे. परंतु करणार तरी कसं? एका बाजूला पोलीस आहेत आणि एका बाजूला ती रागिनी आणि तिची माणसं, ते तर अगदी वेड्यासारखे आपल्याला शोधत असतील. काय करायचं काहीच कळत नाही आहे, असं ती म्हणत असते.
त्यावेळेला मग ती म्हणते की आपल्याला कोणाचा तरी बाहेर फोन घेतला पाहिजे आणि फोन केला पाहिजे. त्या भूमीचा नंबर आहे ना, मी पाठ करून ठेवला आहे आणि तो नंबर कोणाचा मोबाईल मिळाला तर त्यावर तुम्ही कॉल करा. तेव्हा मग तो म्हणतो की अगं रिस्क आहे, पण बाहेर ती लोकं आपल्या मागावर आहेत ना, एका ठिकाणी पोलीस आणि एका ठिकाणी रागिणीची माणसं वेड्यासारखी शोधत असतील आपल्याला, काय करायचं. आता दोघांना काही सुचत नसतं, कारण कुठल्याही प्रकारचा मार्ग दोघांनाही सापडत नसतो. त्यानंतर आता इथे सगळेजण जेवायला बसलेले असतात. रागिणीला आजी म्हणत असते की अगं रागिणी, चल जेवायला बस, असं उपाशी राहून काय होणार आहे, अगं असं काहीच होणार नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की आई हे बघ, अगं माझं आत्मक्लेशाचं व्रत आहे, त्यामुळे एकच वेळ खाणार आहे मी, तुम्ही सगळेजण जेवा. आणि तसंही मी इथे काही टेबलावर येणार नव्हते, आकाशने हट्टच धरला म्हणून मी इथे येऊन बसली आहे. आणि हो म्हटलं सगळ्यांना कंपनी देते म्हणून मी इथे येऊन बसली आहे, बाकी तुम्ही सगळेजण आता जेवायला घ्या, असं म्हणून ती जेवायला सांगत असते. आकाश म्हणतो की हे बघ आत्या, अगं असं उपाशी राहून तू उगाच देवाला कशाला त्रास देतेस, तो आपापल्या परीने आपल्यावर कृपा करणारच आहे ना, मग आपलं ऐकेल तो, हे सगळं करण्याची गरज नाही आहे. तेव्हा मग रागिणी म्हणते की नाही, आपल्याला हे सगळं केलंच पाहिजे आकाश, मलाही बघायचं आहे ती कितपर्यंत आपल्यावर रुसून राहते. नंतर मग इथे आता तो प्रीतीचा नवरा एका माणसाकडनं रस्त्यावर फोन घेतो आणि भूमीचा नंबर ज्याप्रमाणे प्रीती सांगते त्याप्रमाणे तो डायल करतो आणि रिंगही व्हायला लागते. सगळेजण जेवायला बसलेले असताना आता भूमीचा फोन इतक्या रात्री कसा काय वाजला आणि इतक्या रात्री कोण फोन करत असेल, असा विचार इथे आता भूमीला आणि रागिणीला यायला लागतो. आकाश म्हणतो की भूमी, अगं तुझा फोन वाजतोय. आणि त्याच वेळेला आता रागिणी म्हणते की थांब भूमी, तू जेवणाच्या ताटावरची उठू नकोस, मी बघते कोण आहे ते. म्हणून रागिणी आता फोन उचलायला जाते आणि ती हॅलो असं समोरून बोलते. त्याच वेळेला आता अननोन नंबर असल्यामुळे समोरून कोणीच बोलत नाही. आता रागिणीला कळत नाही की नेमकं कोणाचा फोन आहे. आता रागिणी ही भूमीला सांगते की एक काम कर भूमी, तू लवकर जेव्हा जेवशील तेव्हा बघ मात्र कोणाचा होता फोन. कोणी समोरून काहीच बोललं नाही आणि अननोन नंबर होता. मग रागिणी तिथेच फोन ठेवते आणि हे सगळं यशपाल बघत असतो. यशपाल हा त्यांच्याकडे अगदी रागाने बघत असतो आणि मग ते सगळं काय आहे नक्की काही कळत नाही. भूमी आता जेवणाचं सगळं आवरते. सगळं आवरल्यानंतर किचनमध्ये ती फोन लावायला जाते आणि म्हणते की मनू, मला ना बघितलं पाहिजे की मला कोण फोन करत होतं, अननोन नंबर होतं आणि समोरून काही बोललंही नाही कोणी. त्यावेळेला मग आता भूमी ही फोन लावायला जाते. तेव्हा जो माणूस असतो रस्त्यावर ज्याचा फोन असतो तो फोन उचलतो. तेव्हा भूमी फोन उचलल्यानंतर विचारते की हॅलो, कोण बोलतंय, मगाशी मला या फोनवरून फोन आला होता. तेव्हा तो म्हणतो की हो, मी पंकज शिंदे बोलतोय. मगाशी ना एक माणूस होता ज्याने अर्जंटली फोन मागितला होता आणि तुम्हाला फोन करायचा होता असं सांगितलं, परंतु तुम्ही फोन उचलला नाही किंवा समोरून कोणी काही बोललं नाही ना, म्हणून मग त्याने फोन ठेवून दिला आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की मला असं वाटतंय की नक्की कोणी त्या नर्सच्या टोळीतलं जर नसेल ना, मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्की हे सगळं काय आहे. भूमी म्हणते की हे सगळं मला बघितलं पाहिजे आणि त्याला विचारल्यानंतर तो गांधी चौकातून फोन केला असं सांगतो. मग भूमी म्हणते की म्हणू, मला या सगळ्याचा अगदी व्यवस्थितपणे विचार केला पाहिजे, नक्की कोण होतं ते. तर इथे रागिनी पण टेन्शनमध्ये असते, कारण तिला माहीत असतं जर भूमीला कोणी इतक्या रात्री फोन केला असेल, जर त्या नर्सच्या तावडीतलं कोणी असेल आणि त्याने फोन केला असेल तर नक्की काय घडलं असेल असा विचारही रागिनीला येत असतो. कारण जर त्या नर्समधल्या कोणी व्यक्तीने फोन केला तर मात्र माझं काही खरं नाही, धोक्याची घंटा आहे असं म्हणून रागिनीला आता इथे टेन्शन यायला लागतं. त्यानंतर भूमी आणि मानसी म्हणत असतात की या नंबरवरून मला जिथून फोन आला आहे त्याच्याशी मी ते आता बोलली आहे, परंतु मला कोणीतरी कॉल करण्याचा प्रयत्न करते, नक्की कोण असेल काय असेल याचा विचार भूमीच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो. इथे गीतांजली मात्र अस्वस्थ झालेली असते आणि भूमीच्या बाबतीत आज जे काही घडलं आहे त्यामुळे तिला काही सुचत नसतं. नेमकं खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं या सगळ्या गोष्टी या तिच्या कल्पनेच्या बाहेरच्या असतात, म्हणून ती आता टेन्शनमध्ये असते. त्याच वेळेला आता ती जोरजोरामध्ये तिचं जे नेहमीची स्टाईल असते, तिचं पेन जे त्याची टिकटिक टिकटिक ती नेहमी करत बसलेली असते आणि ती विचार करते की नेमकं हे सगळं आकाश आणि भूमीचं काय बोलणं आहे. तेव्हा तिला आठवतं की आकाश आणि भूमी हे दोघंही त्यांना पुरावा दाखवत होते, परंतु तिने ऐकलं नव्हतं. आणि मग भूमी तिला म्हणते की तुम्ही तर डोळसपणे विश्वास ठेवत असाल, तुम्ही वकील आहात, या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या नाही आहेत, परंतु ती ऐकत नाही. मग भूमी जाता जाता म्हणते की हे बघा, माझं जी काही आईची ताकद आहे प्रेमाची, ती या केसमध्ये मला नक्की मदत करेल, त्यामुळे मला दुसऱ्या कोणाची गरज नाही, माझी केस मी स्वतः लढू शकते. आणि माझ्या म्हणजे माझ्यातलं ताकद, आईच्या प्रेमाची ताकद, आणि त्याच्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज नसते. आकाश आणि भूमीची क्षितिज असू शकते, हे तुम्हाला मी कोर्टात सिद्ध करून दाखवेन. त्यावेळेला मग आता ती म्हणते की नक्की काय होतं भूमीचं, हे सगळं जे काही बोलत होती ते खरं होतं की खोटं होतं.
म्हणजे मला तर वाटतंय की ती जी काही सगळं बोलत होती, तिच्या बोलण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, सच्चेपणाचं तेज. मग हे सगळं नक्की काय असेल? ती नक्की खरं बोलत असेल की अमोली माझ्याशी खोटं बोलते? असाही प्रश्न आता इथे तिच्या मनात उपस्थित व्हायला लागतो. ती म्हणते की आजपर्यंत इतके चेहरे बघितले, कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लगेचच पकडता येतात. परंतु ही भूमी, ती माझ्याशी ज्या प्रकारे बोलली आहे त्यावरून मला असं वाटतं आहे की ती खरी आहे. थोड्या वेळासाठी असंच वाटून गेलं की ती खरेपणाने बोलते आहे. आता अमोली इतक्या रात्री, अमोलीला फोन आला म्हणून पटकन दचकन उठते आणि म्हणते की मॅडम तुम्ही इतक्या रात्री? तेव्हा ती म्हणते की हो, मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही मला बाळाच्याबद्दल ज्या ज्या काही अपडेट्स दिल्यास त्या सगळ्या खऱ्या आहेत ना? त्याच्यापैकी कुठलीही गोष्ट ही खोटी नाही आहे ना? मला नीट सांगा. तेव्हा मग आता अमोली घाबरते आणि म्हणते की बाकीचं सगळं तर खरं आहे, परंतु जे आज पौर्णिमाने कॅशमध्ये बॅगमध्ये पैसे टाकले होते ते मात्र खोटं होतं. गीतांजली म्हणते की हॅलो, तुम्ही आहात ना तिकडे, बोलताय ना? तेव्हा मग अमोली म्हणते की हो हो आहे, आणि हो तुम्हाला मी जे सगळं काही सांगितलं आहे ना ते सगळं खरं आहे. आता इथे अमोलीला प्रश्न पडायला लागतो की भूमीवर हिचा विश्वास बसलाय की काय? तेव्हा गीतांजली म्हणते की काय ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना मी अत्यंत विश्वासाने करत असते. तुमची केस घेतली आहे ती तुमच्यावर विश्वास ठेवूनच घेतली आहे. तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकूनच घेतली आहे. त्यामुळे जर मला दुसरीकडची पलीकडची बाजू कळली की तुम्ही सगळं खोटं बोलताय, मला जे काही तुम्ही सांगितलं आहे ते मुलाच्या बाबतीत सगळं खोटं आहे, तर मात्र मला सहन होणार नाही. कारण मी अत्यंत न्यायप्रिय आणि तत्वनिष्ठ वकील आहे आणि मी खऱ्यासाठीच न्याय करत असते. कुठली व्यक्ती खरं बोलते, खोटं बोलते हे मला सगळं चांगलं कळतं. त्यामुळे आता इथून पुढे मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेन की किती काय झालं तरीही माझ्यापासून जे काही खरं आहे ते अजिबात लपवायचं नाही. प्रत्येक वेळेला मला खरं काय ते सांगायचं आणि त्याशिवाय पुढे जायचंच नाही. आणि जर मला ज्या क्षणाला कळेल ना अमोली की तुम्ही मला सगळं सांगितलेलं खोटं आहे, त्या क्षणाला मी ही तुमची केस सोडून द्यायलाही कमी करणार नाही. तेव्हाच मी तुमची ही केस सोडून देईन, असं तो आता बोलून दाखवतो. त्यावेळेला मग आता असं म्हटल्यानंतर अमोलीला टेन्शन यायला लागतं की ही बाई काय बोलते. मग नंतर अमोली म्हणते की ठीक आहे, चालेल, मी ठेवते फोन, असं म्हणून आता ती फोन ठेवून देते. अमोली मात्र पूर्ण घाबरलेली असते की मी आता काय करू, काय करणार जेणेकरून या सगळ्या गोष्टीतून आपण बाहेर पडू शकतो. आता अमोली ही तिथे पटापट घटघट पाणी पिते आणि पाणी पिऊन तिला आता पूर्णपणे घाम फुटलेला असतो. काय बोलायचं काय नाही हे तिला काहीच कळत नाही आणि भूमी ही तिला जाऊन भेटली आणि तिला काही बोलली आहे अशी भीती तिला आता वाटत असते आणि म्हणूनच तिला पूर्ण घाबरल्यासारखं झालेलं असतं आणि त्याच वेळेला ती आता फोनही ठेवून देते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी ही देवाची पूजा करत बसलेली असते आणि त्याच वेळेला आता यशपालने ठरवलेलं असतं की भूमीला आता सगळं सत्य सांगून टाकायचं आहे. त्याच वेळेला आता यशपाल हा अंगावर कुर्ता असतो आणि तो तिथून त्याच्या दरवाजाच्या बाहेर पडायला जाणार तेवढ्यातच तिथे आता रागिणीने एक मोठा खिळा ठेवलेला असतो आणि त्याच खिळ्यावर आता यशपालचा पाय पडतो आणि तो पाय पडल्यानंतर तो जोरात आई गं असं ओरडतो आणि खिळा आहे तो काढतो आणि बाजूला फेकून देतो आणि खिळा आहे तो लागलेला बाजूला फेकून दिल्यानंतर यशपालला कसलीही एलर्जी असते ते तिला बरोबर माहिती असतं. म्हणून आता यशपालच्या गोष्टींमध्ये म्हणजेच त्या बुटांमध्ये ती काहीतरी औषध टाकते जेणेकरून यशपालला त्रास व्हायला लागावा. जो त्रास आहे तिला कळलेलाच असतो. त्यामुळे आता ती हे सगळं करते आणि मग त्याचबरोबर आता इथे रागिणीने हे सगळं रचून ठेवल्यामुळे यशपालचा पाय त्या खिळ्यावर पडतो आणि तो आई गं असं म्हणून जोरात ओरडतो. आणि जेव्हा तो ओरडतो त्याच वेळेला आता सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमकं हे सगळं काय झालं आहे. आणि तेवढ्यातच इथे आता तो लिहून दाखवत असतो की अभि आणि बाळ. ती विचार करते की नक्की यांना काय सांगायचं आहे, मला काय सांगायचं असेल, काय बोलायचं असेल, अभि आणि बाळ म्हणजे काय. तेव्हा मग आता इथे रागिनी त्या गोष्टीचा विचार करतच राहते आणि नक्की यशपाल काय करणार आहे तिला समजत नसतं. मात्र आता इथे आकाश आणि भूमी हे दोघंजणही या सगळ्या गोष्टीचा कसा शोध घेतील हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.